मात्र काही मतदान केंद्र असे होते जिथे 6 वाजता गेटच लावून घेतला नाही, टोकन दिलं नाही मतदारांचा। नाही, हा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा अपमान आहे। म्हणून तर आम्ही काल माननीय उद्धव ठाकरे आणि मी त्यांच्यावर स्वतः आदित्य ठाकरेजी आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो, पाहून आलो हे चित्र काय आहे ते। आणि साधारण महाराष्ट्रातल्या 13च्या 13 लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली, राबवण्यात आली नाही, बिघडवण्यात आली। कारण 13ही ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला। पण मला खात्री आहे तरीही इंडियाच जिंकणार। तुझा काय प्रश्न अर्धवट? नक्की चुनाव आयोग, निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी धरून, निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते, ती सरकारीच आहे ना। त्याच्यामुळे कशा प्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा, भ्रष्ट करायची यंत्रणा, याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, मिंदे गट हा माहीर आहे, अजित पवार माहीर आहेत। जे मतदारांना पैसे वाटू शकतात ती यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात। सर, हिंदी में बताइए, कल ठाणे आणि कल्याणमध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं, जेणेकरून तो शिवसेनेचा बालेकिल्ला हा सुद्धा एक डाव होता। अनेक ठिकाणी जिथे ठाणे आणि कल्याणमध्ये जिथे आमच्या मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती, अर्थात ते झालंय, जे झालंय ते, तिथे यंत्रणा अत्यंत बिघडवून ठेवण्यात आली। म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी 9 ते 10 मिनिटं लागतात, हे आम्ही प्रथम पाहिलं। 10 मिनिटं मुंबऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये 11च मतदारांनी मतदान टाकलं। एका तासात 11 हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते। ही त्यांच्या मनामध्ये भीती होती, हारण्याची भीती आहे, पराभवाची भीती आहे। ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणली। अजिबात संभ्रम निर्माण केला नाही। निवडणूक आयोग मतदारांना रोज 10 मेसेज पाठवते ना, मतदान करा, मतदान करा। मग नेत्यांनी मतदारांना मतदान करा असं सांगणं हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांनी राज्यघटना, आचारसंहिता निवडणुकीची पुन्हा एकदा वाचली पाहिजे। कोणी करू द्या तक्रार, मोदी तक्रार करू शकतात आणि अमित शाही तक्रार करू शकतात। जर ऐन निवडणुकीच्या मुद्द्यावर हे जात धर्म पंथाच्या आधारे राजकारण करू शकतात तर हे कोणत्याही थराला जाऊ शकतं।